इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. आता या चॅप्टरची आपण बघूया एक समरी किंवा क्विक रिव्हिजन. या चॅप्टरमध्ये आपण कसला अभ्यास केला. सो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा पूर्ण चॅप्टर बेस्ड आहे करंटवरती. करंटचा काय इफेक्ट होतो तो आपण या चॅप्टरमध्ये बघितला. करंट म्हणजे काय? करंट आपण बोलतो रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. चार्ज आपण क्यूनी दाखवतो, तर रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजे करंट आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. करंटला आपण मेजर करतो ॲम्पियरमध्ये. ठीक आहे. या करंटचे कोणते इफेक्ट्स आपण बघितले, तर इथे बेसिकली आपण 3 इफेक्ट बघितले. फर्स्ट इफेक्ट होता एनर्जी ट्रान्सफर इन अ सर्किट. देन सेकंड होता हीटिंग इफेक्ट आणि थर्ड होता मॅग्नेटिक इफेक्ट. तर यामध्ये एनर्जी ट्रान्सफर यामध्ये आपण नवीन काही बघितलं नाही, जे आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं ते जस्ट त्याची एक रिव्हिजन केली असं बोलू शकतो. हीटिंग इफेक्ट यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्रिव्हियस क्लासमध्ये माहीत होतं, फक्त तो हीटिंग इफेक्ट असतो किंवा हीटिंग इफेक्टचा कसा यूज केला जातो ते आपण बघितलं. त्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा पूर्णपणे नवीन टॉपिक होता. यामध्ये आपण काही रूल्स बघितले. त्यानंतर मोटर, जनरेटर, AC जनरेटर, DC जनरेटर या सगळ्या टर्म्स आपण बघितल्या. सो एनर्जी ट्रान्सफर या टॉपिकमध्ये आपण काय बघितलं? आपण असं बघितलं की ज्यावेळेस आपण एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटचा विचार करतो त्यावेळेस ज्यावेळेस त्या सर्किटमध्ये करंट पास होतो त्यावेळेस एनर्जीचं एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्जन होतं. फॉर एक्झाम्पल आपण एक बेसिक इलेक्ट्रिक सर्किट कन्सिडर केला. करंट पास होतोय. करंट पास होण्यासाठी आपल्याला नेहमी काय पाहिजे असतं? करंट पास होण्यासाठी काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल पाहिजे असतो. त्यामुळे सर्किटमध्ये आपल्याला नेहमी एक बॅटरी दाखवावी लागते. सो या इथे पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूस होईल. पोटेन्शियल डिफरन्समुळेच करंट पास होणार आहे. सो आपण नेहमी एक बॅटरी दाखवतो, जी आपण V और E ह्या लेटरने दाखवतो. त्यानंतर करंट कंट्रोल करण्यासाठी आपण की दाखवतो. कीमुळे आपण की ज्यावेळेस ओपन असेल त्यावेळेस करंट पास होणार नाही, की ज्यावेळेस क्लोज असेल त्यावेळेस करंट पास होणार आहे. आणि त्यानंतर इथे आपण एक असा रेजिस्टर दाखवतो. रेजिस्टर म्हणा किंवा लोड म्हणा, रेजिस्टर और लोड. त्यानंतर बाकी अजून काही इथे आपण इथून पास होणारा करंटचं मेजर करायचं असेल तर आपण ॲमीटर दाखवतो. ॲमीटर इज यूज टू मेजर करंट, जो आपण सिरीजमध्ये दाखवतो. याच्या अक्रॉस जर पोटेन्शियल चेक करायचं असेल तर आपण इथे व्होल्टमीटर दाखवतो, जे आपण V या सिम्बॉलने दाखवतो. हे सगळे बेसिक कंपोनंट असतात इलेक्ट्रिक सर्किटचे. सो ज्यावेळेस या सर्किटमधून करंट पास होते, पोटेन्शियल डिफरन्स आहे, करंट पास होते. करंट ज्यावेळेस इथून पास होत आहे त्यावेळेस काय होते? हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्समधून करंट पास होते. रेजिस्टन्स इथे मी कन्सिडर केलेला आहे. सो रेजिस्टन्सऐवजी मी दुसरे एखाद्या अप्लायन्स किंवा इक्विपमेंट सुद्धा कन्सिडर करू शकते. फॉर एक्झाम्पल हा जो रेजिस्टन्स आहे याच्याऐवजी मी मोटर कन्सिडर करू शकते. याच्याऐवजी लेट्स से मी आयर्न कन्सिडर करू शकते और हीटर कन्सिडर करू शकते. ठीक आहे. त्यानंतर इथे हा जो रेजिस्टन्स आहे याच्याऐवजी मी बल्ब कन्सिडर करू शकते. सो असे डिफरंट इथे आपण अप्लायन्सेस ॲड करू शकतो. कारण मोटरला काही रेजिस्टन्स असणार आहे, बल्बमध्ये सुद्धा काहीतरी रेजिस्टन्स असणार आहे. त्यामुळे हा जो रेजिस्टन्स आहे याच्याऐवजी आपण हे असे डिफरंट अप्लायन्सेस ॲड करू शकतो. सो यामध्ये काय होणार आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी, करंट पास होतं म्हणजे तिथे कोणती एनर्जी झाली? इलेक्ट्रिक एनर्जी झाली. ज्यावेळेस इलेक्ट्रिक एनर्जी यामधून पास होईल, मोटरचं फंक्शन काय असतं? मोटरमुळे काय होतं? मोटरचं फंक्शन असतं इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करणं. राईट. मुवमेंट होते, मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. आयन असेल किंवा हीट होते. इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होतं? हीट एनर्जीमध्ये होतं. बल्ब आहे, इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होतं? हीट एनर्जी किंवा आपण बोलू लाईट एनर्जी यामध्ये होतं. सो यामध्ये काय होते? एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते आणि यालाच आपण बोलतो एनर्जी ट्रान्सफर. यालाच आपण काय बोलतो? एनर्जी ट्रान्सफर. एनर्जी ट्रान्सफर, इलेक्ट्रिक एनर्जी आणि इलेक्ट्रिक पॉवर यामध्ये असणार रिलेशन सुद्धा आपल्याला माहिती आहे. पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम. त्यामुळे इलेक्ट्रिक पॉवर काय असणार आहे? इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू इलेक्ट्रिक एनर्जी अपॉन टाईम. व्हॉट इज इलेक्ट्रिक एनर्जी? आपण एनर्जी आणि वर्क डन या 2 टर्म इक्विव्हॅलंट आहे असं कन्सिडर करतो. त्यामुळे इलेक्ट्रिक एनर्जी किंवा याला मी बोलू शकते इलेक्ट्रिक वर्क डन. इलेक्ट्रिक वर्क डन म्हणजे काय? आपण बघितले इलेक्ट्रिक वर्क डन म्हणजे काय? ज्यावेळेस एक चार्ज आहे Q, ठीक आहे, हा चार्ज मला V या पोटेन्शियल डिफरन्सच्या अक्रॉस जर मूव्ह करायचा असेल, Q कुलम चार्ज मला V या पोटेन्शियल डिफरन्सच्या अक्रॉस जर मूव्ह करायचं असेल त्यावेळेस जे वर्क डन होणार आहे ते वर्क डन आपण लिहू शकतो इलेक्ट्रिक वर्क डन दॅट इज इक्वल टू Q इंटू V. हा चार्ज एवढ्या पोटेन्शियल डिफरन्समध्ये मूव्ह करायचा आहे त्यावेळेस किती वर्क डन होणार आहे? ते वर्क डन असणार आहे Q इंटू V. वर्क डन आणि एनर्जी इक्विव्हॅलंट असतं असं मी बोलतो. त्यामुळे इलेक्ट्रिक पॉवरला आपण असं लिहू शकतो इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू इलेक्ट्रिक एनर्जी दॅट इज इलेक्ट्रिक वर्क डन दॅट इज Q इंटू V अपॉन T. ठीक आहे. त्यानंतर आपण हे एक रिलेशन बघितलं I इज इक्वल टू Q अपॉन T. त्यामुळे ह्या Q अपॉन Tला मी आयने रिप्लेस केलं तर पॉवर इज इक्वल टू V इंटू I.
एक रिलेशन आपण बघितलं, पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय, आणि याचा यूज आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा केलेला होता. ओके, त्यानंतर अजून आपण बघितलं की जसं इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू इलेक्ट्रिक एनर्जी अपॉन टाईम. मग हे जर मला इलेक्ट्रिक एनर्जी लिहायची असेल, इलेक्ट्रिक एनर्जी काय असणार आहे, इलेक्ट्रिक पॉवर इंटू टाईम, इलेक्ट्रिक पॉवर इंटू टाईम. व्हॉट इज पॉवर, पॉवर काय आहे, पॉवर इज व्ही इंटू आय, सो व्ही इंटू आय इंटू टी. ठीक आहे, आता यामध्ये जर मी ओम्स लॉ यूज केला, आपण जो क्लास 9मध्ये बघितलेला, ॲज पर ओम्स लॉ व्ही अपॉन आय इज इक्वल टू आर, हे रिलेशन आहे, व्होल्टेज अपॉन करंट इज इक्वल टू रेजिस्टन्स. त्यामुळे मी व्हीला असं लिहू शकते, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. त्यामुळे इथे मी व्हीला रिप्लेस करणार आय आरने, आय आर इंटू आय इंटू टी, याला सिव्हिल लिहिणार आय स्क्वेअर आर टी. आता ही जी एनर्जी आहे, सपोज ही एनर्जी, हा जो रेजिस्टन्स आहे, इथे जर ही एनर्जी हीट एनर्जीमध्ये ट्रान्सफर झाली, हीट एनर्जीमध्ये ट्रान्सफर झाली, तर ही जी एनर्जी आहे यालाच मी बोलू शकते हीट एनर्जी. अँड हीट एनर्जी इज इक्वल टू एच, किंवा हीट प्रोड्यूस इज इक्वल टू एच, दॅट इज इक्वल टू आय स्क्वेअर आर इंटू टी. हे एक इम्पॉर्टंट रिलेशन आपल्याला मिळालं, आणि यालाच आपण काय बोलतो, जूल्स लॉ ऑफ हीटिंग, जूल्स लॉ ऑफ हीटिंग. सो अकॉर्डिंग टू जूल्स लॉ ऑफ हीटिंग आपण काय बोलू शकतो, हीट प्रोड्यूस कशावर डिपेंड करते, करंटवर डिपेंड करते, रेजिस्टन्सवर डिपेंड करते, आणि किती टाईमसाठी करंट फ्लो होतो त्या टाईमवर सुद्धा डिपेंड करते. सो यामध्ये आपण पी इज इक्वल टू व्ही इंटू आय हे रिलेशन बघितलं, त्यानंतर एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी हे एक रिलेशन बघितलं, आणि त्यानंतर आपण ऑलरेडी आपल्याकडे जे ओम्स लॉ होता व्ही अपॉन आय इज इक्वल टू आर, या रिलेशनचा यूज करून आपण काही न्यूमरिकल सॉल्व्ह केलेले. त्यानंतर आपण मूव झालो हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट स्टडी करण्यासाठी आपण याचा यूज केला, जूल्स लॉ ऑफ हिटिंगचा, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. यावरून आपण बघितलं की करंट जो हीट प्रोड्यूस किंवा हीट जनरेटेड जे आहे ते डिपेंड करते करंटवर, रेजिस्टन्सवर आणि टाईमवरती. तर यामध्ये जर मला करंट इन्क्रीज नाही करायचा किंवा जास्त टाईमसाठी करंट फ्लो नाही करायचा, तर हीट प्रोड्यूस कंट्रोल करण्यासाठी किंवा हीट जर मला जास्त प्रोड्यूस करायची असेल, त्यासाठी मी रेजिस्टन्सचा विचार करू शकते, बिकॉज एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. त्यामुळे जर मला हिटिंग इफेक्टचा प्रोडक्टिव्ह वेमध्ये यूज करायचा असेल किंवा हीट प्रोड्यूस करून मला त्याचे यूज जर एखाद्या अप्लायन्समध्ये करायचं असेल, तर त्या केसमध्ये मी रेजिस्टन्स जितका जास्त ठेवेल तितकी जास्त हीट प्रोड्यूस असणार आहे, बरोबर, बिकॉज एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. तर हा जो हिटिंग इफेक्ट असतो याचा यूज केला जातो बऱ्याचशा अप्लायन्समध्ये. फॉर एक्झाम्पल आयर्न, इलेक्ट्रिक आयर्न किंवा हीटर किंवा बॉयलर, टोस्टर. आता या सगळ्या ठिकाणी काय होतं, हे सगळे कशावरती वर्क होतात, हे सगळे हिटिंग इफेक्टवर वर्क होतं, बरोबर. इथे हीट प्रोड्यूस जी होते त्याचा यूज केला जातो, त्याचा यूज करून पाणी तापवलं जातं, त्याचा यूज करून ब्रेड टोस्ट केले जातात, त्याचा यूज करून आयर्न इस्त्री केली जाते. सो हे सगळे कशावर वर्क होतात, हिटिंग इफेक्टवर वर्क होतात. म्हणून हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा यूज या सगळ्या अप्लायन्सेसमध्ये होतो. त्यामध्ये काय करता, या प्रॉपर्टीचा यूज करता हीट प्रोड्यूस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. म्हणून आयर्न म्हणा किंवा हीटर म्हणा, यामध्ये असे मटेरियल यूज केले जाते की ज्याची रेजिस्टिव्हिटी जास्त असणार आहे. आर जास्त म्हणजे हीट प्रोड्यूस जास्त असणार आहे, आपल्याला ह्या ॲप्लिकेशनसाठी हीट प्रोड्यूस जास्तच पाहिजे, बरोबर. त्यामुळे असे मटेरियल यूज केले जातात की ज्याचा रेजिस्टन्स खूप हाय आहे. फॉर एक्झाम्पल नायक्रोम. नायक्रोम हा एक अलॉय आहे जो बनलेला असतो निकेल आणि क्रोमियमचा. नायक्रोमचा यूज केला जातो बिकॉज नायक्रोम इज हॅव्हिंग हाय रेजिस्टिव्हिटी, याची रेजिस्टिव्हिटी हाय असते, आणि इवन बाकी मेटलपेक्षा याचे अजून काही ॲडव्हान्टेजेस सुद्धा असतात, त्यामुळे नायक्रोमचा यूज इथे केला जातो. त्यानंतर अजून एक आपण ॲप्लिकेशन बघितलं, बल्बमध्ये हिटिंग इफेक्टचाच यूज केला जातो. इनकॅन्डेसंट बल्बमध्ये टंगस्टन मटेरियल, ही जी कॉईल असते अशी सोलेनॉइड शेपची, या कॉईल ही जी कॉईल आहे इथे टंगस्टन मटेरियल यूज केला जातो. याचं सुद्धा बऱ्याचदा रिझन विचारता की टंगस्टन मटेरियल का यूज केला जातो, कारण हिटिंग हा जो बल्ब आहे, ह्या बल्बमध्ये ही जी लाईट आहे, लाईट प्रोड्यूस झालेली किंवा इंटेन्सिटी ऑफ प्रोड्यूस लाईट ही डिपेंड करते इथे हा जो आपण फिलामेंट यूज करतो त्याच्या हीटवरती. जेवढी जास्त हीट असेल तेवढी जास्त लाईटची इंटेन्सिटी असणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला असा मटेरियल पाहिजे की ज्याची हीट हँडलिंग कपॅसिटी हाय असणार आहे, किंवा जो हाय टेम्परेचरला सुद्धा वर्क करू शकतो. हाय टेम्परेचरला वर्क करणारं मटेरियल पाहिजे, म्हणजे आपल्याला असं मटेरियल पाहिजे की जे लवकर मेल्ट नको व्हायला, म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉईंट काय पाहिजे, हाय पाहिजे. सो टंगस्टन हा असा मटेरियल आहे की ज्याचा मेल्टिंग पॉईंट अराउंड 3422 डिग्री सेल्सिअस असतो. एवढा हाय मेल्टिंग पॉईंट आहे. म्हणून एवढ्या हाय मेल्टिंग पॉईंटला वर्क होणारं मटेरियल आपल्याला इथे यूज करायचं, सो दॅट जास्त जरी हीट प्रोड्यूस झाली तरी ते मटेरियल मेल्ट नको व्हायला, म्हणून या ठिकाणी टंगस्टनचा यूज केला जातो. हिटिंग इफेक्टमध्येच आपण अजून एक पॉईंट बघितला, फ्युजेसचा आपण ऑलरेडी क्लास 9मध्ये यूज केलेला. फ्यूज म्हणजे काय असं, फ्युजेस इज अ सेफ्टी डिव्हाइस किंवा प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस, असं सर्किट प्रोटेक्ट करण्यासाठी फ्यूजचा यूज केला जातो. फ्यूजचा यूज का केला जातो, कारण बऱ्याचदा असं होतं की लाईव्ह आणि न्यूट्रल एकमेकांच्या टचमध्ये येतात, मग त्यावेळेस शॉर्ट सर्किट होण्याचा चान्स असतो, हाय करंट फ्लो होऊ शकतो, मग त्यावेळेस आपल्या घरामध्ये असणारे अप्लायन्सेस डॅमेज होऊ शकतात, महागडे ज्या वस्तू असतात त्या डॅमेज होऊ शकतात, म्हणून ते प्रोटेक्ट करण्यासाठी फ्यूजेसचा यूज केला जातो.
फ्यूज कसा यूज केला जातो, सपोज इथे काही अप्लायन्स असेल, इथे फ्यूज असेल, जेव्हा हाय करंट पास होणार, हाय करंट आधी फ्यूजमधून पास होईल, त्यानंतर इथे जे मटेरियल यूज केलं असेल ते एका पर्टिक्युलर स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट्स असतं, हाय करंट पास होईल, हे मटेरियल मेल्ट होणं म्हणजे फ्यूज ओपन होणार, फ्यूज ओपन झाला म्हणजेच काय करंट पुढे पास नाही होणार आणि हे जे अप्लायन्स आहे हे अप्लायन्स प्रोटेक्ट होईल. दॅट इज यूज ऑफ फ्यूज. फ्यूज नंतर आपण MCB सुद्धा बघितलं, मिनिएचर सर्किट ब्रेकर. म्हणजे हे काय स्विचेस असतात, ज्यावेळेस शॉर्ट सर्किट होतो किंवा ओव्हरलोडिंग होतं त्यावेळेस हे जे स्विचेस आहे हे स्विचेस ऑफ होतात, त्यामुळे सर्किट ओपन होतं किंवा करंट पुढे पास होत नाही आणि त्यामुळे सर्किट प्रोटेक्ट होतं. हे सुद्धा आपण बघितलं इन हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आठवतंय? त्यानंतर आपण बघितलं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. पहिले 2 पार्ट झाले, छोटे होते. एक तर होतं एनर्जी ट्रान्सफर, सेकंड होतं हीटिंग इफेक्ट, त्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम या आधी 2 डिफरंट सब्जेक्ट्स आहे असं कन्सिडर केले जायचं. म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमचा काही संबंध नाही असं म्हटलं जायचं. बट त्यानंतर असं समजलं की इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हे एकमेकांशी क्लोजली रिलेटेड आहे आणि त्यावरच आधारित आहे हा टॉपिक, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. सिंपल वर्डमध्ये सांगायचं झालं तर सपोज एक वायर आहे, ठीक आहे, एक वायर आहे किंवा कंडक्टर आहे, याच्यामधून करंट पास होतं. ज्यावेळेस या वायरमधून आपण करंट पास करू त्यावेळेस या वायरच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. म्हणजेच काय असं आपण बोलू शकतो, ही जी वायर आहे ज्याच्यामधून करंट पास होतोय इट विल बिहेव ॲज अ मॅग्नेट. बरोबर, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं म्हणजेच काय, ते मॅग्नेट म्हणून बिहेव करणार आहे. हा आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. याला बोलतो आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याचा एक्सपेरिमेंट सुद्धा केला. एक कॉपरची वायर घेतली होती, त्याशी कनेक्ट केलेली, त्यानंतर इथून इथे असं काही बॅटरी किंवा की वगैरे दाखवलेला आणि त्यानंतर इथे आपण एक मॅग्नेटिक निडल ठेवलेली. नॉर्थ निडल आहे त्यामुळे ती अलाइन करत नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शनला. त्यानंतर आपण बघितलं की आधी सुरुवातीला आपण काहीच करंट पास नाही केला या वायरमधून. इथे वायर आहे, कॉपरची कंडक्टिंग वायर आहे. आधी आपण काहीच करंट पास नाही केला, ही नॉर्मल नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये. ज्यावेळेस आपण इथे सप्लाय दिला किंवा करंट पास झाला, ही जी वायर आहे ही तिच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल त्यामुळे ही मॅग्नेट डिफ्लेक्ट झाली. त्यानंतर करंटची डायरेक्शन आपण रिव्हर्स केली. करंट सपोज आपण असा पास केला, ह्या केसमध्ये काय होणार आहे, मॅग्नेटचं डिफ्लेक्शन रिव्हर्स डायरेक्शनमध्ये होणार आहे. करंटचं आपण यामधून पास होणार, करंट जर आपण वाढवला डिफ्लेक्शन जास्त होणार आहे, करंट आपण कमी केला डिफ्लेक्शन कमी होणार आहे. त्यामुळे आपण काय कन्क्लूड केलं की मॅग्नेट डिफ्लेक्ट होते. मॅग्नेट डिफ्लेक्ट का होते, म्हणजे इथे काहीतरी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. हे मॅग्नेटिक फील्ड केव्हा प्रोड्यूस होतं, ज्यावेळेस आपण इथून करंट पास करतो. याचाच अर्थ काय, ज्यावेळेस या वायरमधून आपण करंट पास करतो त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतो. हा होता तो एक्सपेरिमेंट. त्यामध्ये आपण 3 केसेस बघितल्या. सगळ्यात आधी आपण बघितलं जर सपोज एक स्ट्रेट वायर आहे किंवा स्ट्रेट कंडक्टर आहे आणि या स्ट्रेट कंडक्टरमधून ज्यावेळेस मी करंट पास करेल त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड कोणत्या फॉर्ममध्ये असतं त्यासाठी आपण एक्सपेरिमेंट केला. एक वायर घेतली, त्यानंतर एक आपण असं एक कार्डबोर्डमधून ती घातलेली. इथे काही आपण निडल ठेवला फॉर एक्झाम्पल फर्स्ट केसमध्ये आणि ज्यावेळेस इथून करंट पास होतोय त्यावेळेस आपण ही जी निडल आहे ती मूव्ह केली आणि तिचं डिफ्लेक्शन चेक केलं. ज्यावेळेस निडल या कंडक्टरच्या जवळ असेल त्यावेळेस डिफ्लेक्शन जास्त असणार आहे. निडल जसे जसे आपण दूर करू डिफ्लेक्शन कमी होणार आहे. त्यानंतर इथून पास होणारा करंट जर आपण वाढवला तर निडलचं डिफ्लेक्शन जास्त होणार आहे. अशा आपण बरेचसे काही कॉम्बिनेशन करून ऑब्झर्वेशन केले. अनदर एक्सपेरिमेंट केला आपण, इथे आयर्न फिलिंग्स टाकले म्हणजे असा चुरा टाकला आयर्नचा आणि त्यानंतर बघितलं की हा जो हे जे आयर्न फिलिंग्स आहे हे ज्यावेळेस हा करंट पास होतो त्यावेळेस स्वतःला कसे अलाइन करतात. तर त्यामध्ये आपण बघितलं की अशा काही आपल्याला कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्ममध्ये ह्या ज्या आयर्न फिलिंग आहे यांनी अरेंज केलेलं दिसलं. कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय, असे सर्कल की ज्याचा सेंटर एकच असतं. कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्ममध्ये ह्या आयर्न फिलिंगने अरेंज केलेलं आहे. वायरच्या जवळ असा क्लोज सर्कल असणार, जसं जसं आपण वायरपासून दूर जाऊ तसे हे जे सर्कल मोठे मोठे होत जातात. हा एक्सपेरिमेंट आपण केलेला. यावरून आपण एक रूल बघितला, राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल सिंपल रूल होता. राईट हँड यूज करायचा, राईट हँडचा थंब यूज करायचा. यामध्ये 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या, थंब आणि कर्ल फिंगर. काय करायचंय, आपल्याला वायर घ्यायचे, वायरच्या करंटची डायरेक्शन बघायची, राईट हँड यूज करायचा. करंटच्या डायरेक्शनच्या अलॉंग आपला थंब ठेवायचा आणि त्यानंतर आपले फिंगर जे ह्या कंडक्टरच्या अराउंड असे कर्ल करायचे किंवा मूठ आपली अशी वळवायची. मूठ ज्या दिशेने वळेल ती असणार आहे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल करंट इथे अप चाललाय, करंट असा चाललाय, फिंगर्स असे कर्ल करायचे. असे कर्ल करते मी म्हणजे फील्डची डायरेक्शन कोणती असणार आहे, ही असणार आहे. तर राईट हँड थंब रूलमध्ये आपल्याला फक्त 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या, थंब करंटच्या डायरेक्शनमध्ये असणार आहे आणि कर्ल फिंगर डिनोट करतील डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर या रूलनंतर आपण बघितलं, सपोज इन्स्टेड ऑफ स्ट्रेट कंडक्टर जर मी एक सर्क्युलर लूप कन्सिडर केला असा, ठीक आहे, म्हणजे हीच वायर घेतली स्ट्रेट कंडक्टर किंवा ही वायर घेतली
आणि ती अशी मी एका लूपच्या फॉर्ममध्ये जर ठेवली आणि त्यानंतर त्यामधून जर मी करंट पास केला तर मला मॅग्नेटिक फील्ड लाईन कशा मिळतात. सपोज इथले जर मी 2 पॉईंट कन्सिडर केले पी अँड क्यू, असे नंबर ऑफ पॉईंट्स या सर्क्युलर लूपवर असणार आहे. जर मी फक्त 2च पॉईंट कन्सिडर केले तर हे जे छोटे पॉईंट हे स्ट्रेट कंडक्टर म्हणून ॲक्ट होते. म्हणून इथे अगेन ह्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग इथे अशा कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्ममध्ये आपल्याला मॅग्नेटिक फील्ड लाईन दिसतील. आणि जेव्हा आपण सेंटरकडे जाऊ म्हणजे बघा फील्ड लाईन अशा असतील आणि जसं जसं आपण सेंटरकडे जाऊ तशी तशी ती एक अशी स्ट्रेट लाईन इथे दिसणार आहे. ते होतं ज्यावेळेस सर्क्युलर लूप असतो त्यावेळेस. त्यानंतर आपण बघितलं सोलेनॉइड. सोलेनॉइड म्हणजे काय, सोलेनॉइड इज अगेन अ कंडक्टर. फक्त हा जो कंडक्टर असतो कॉईलच्या फॉर्ममध्ये असतो किंवा आपण असं बोलू शकतो स्प्रिंगच्या फॉर्ममध्ये असतो. सो ज्यावेळेस या सोलेनॉइड कॉपरची वायर असते, इन्सुलेटेड वायर असते, असे स्प्रिंगच्या फॉर्ममध्ये किंवा सिलेंड्रिकल फॉर्ममध्ये असतात, टाईटली क्लोज असतात. फक्त आता इथे आपल्याला करंट दाखवायचं म्हणून अशा या स्प्रिंगच्या अशा दूर दूर थोड्या दाखवलेल्या आहे. ज्यावेळेस या सोलेनॉइडमधून मी करंट पास करते, इथे अगेन की असणार आहे, बॅटरी असणार आहे. ज्यावेळेस इथून मी करंट पास करते इथे ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन मिळतात त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन मला अशा मिळतात आणि त्यानंतर सेंटरला अशा. ठीक आहे. हे ज्या फील्ड लाईन तुम्ही जर चेक केला, हे ज्या फील्ड लाईन आहे या फील्ड लाईन सिमिलर टू बार मॅग्नेट असणार आहे. बार मॅग्नेटमध्ये जसे आपल्याला फील्ड लाईन मिळतात तशाच फील्ड लाईन मिळतात. आणि इथे हे झालं आउटसाईड ऑफ सोलेनॉइड. इनसाईड ऑफ सोलेनॉइड या ज्या ऑलमोस्ट अशा पॅरलल असतात असं आपण बोलू शकतो. म्हणजे आपण असं म्हणतो की इनसाईड सोलेनॉइड मॅग्नेटिक फील्ड लाईन किंवा मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म असतं. आणि हे जे मॅग्नेटिक लाईन्स मिळतात ह्या सिमिलर आहे बार मॅग्नेटसारख्या, बार मॅग्नेटसारख्या. त्यामुळे आपण असं बोलू शकतो हा जो सोलेनॉइड आहे, सोलेनॉइड इज ॲक्टिंग ॲज अ बार मॅग्नेट. त्यामध्ये एक एंड जे असणार आहे सोलेनॉइडचा ते नॉर्थ पोल म्हणून ॲक्ट होईल, एक एंड त्याचा साऊथ पोल म्हणून ॲक्ट होणार आहे. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. आणि हे सोलेनॉइड ॲक्ट होणार आहे ॲज अ बार मॅग्नेट. आणि याचा यूज केला जातो इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या पर्पजसाठी या प्रॉपर्टीचा यूज केला जातो. तर हे होतं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण बघितला फोर्स ॲक्टिंग ऑन अ कंडक्टर केप्ट इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक इफेक्टमध्ये आतापर्यंत आपण काय बघितलं की करंट ज्यावेळेस असेल, करंट कॅरिंग कंडक्टर जर असेल तिथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे. आणि यावर आधारित आपण 3 केसेस बघितल्या. ज्यावेळेस स्ट्रेट वायर असेल, सोलेनॉइड असेल, सर्क्युलर लूप असेल आणि एक राईट हँड थंब रूल आपण बघितला. यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये नेक्स्ट टॉपिक आपण बघितला फोर्स, मॅग्नेटिक फील्ड आणि करंट यांना रिलेट करणारा. त्यासाठी एक सिम्पल एक्सपेरिमेंट केलेला. एक आपण मॅग्नेट घेतलेला, हॉर्सशू मॅग्नेट. त्यानंतर एक असा कंडक्टर आपण दाखवलेला. त्यानंतर हा जो कंडक्टर आहे या कंडक्टरमधून आपण काही करंट पास केला. मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे. त्यानंतर जर आपण करंट पास केला, सुरुवातीला आपण असं एक्सपेरिमेंट केला की आपण एक मॅग्नेटिक फील्ड इथे एक मॅग्नेट घेतला, एक वायर सस्पेंड केली, करंट वगैरे काहीच पास केलं नाही, ती वायर जी आहे ती ॲज इट इज राहते. त्यानंतर आपण काय केलं, या वायरमधून करंट पास केला, मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट होतो. त्यानंतर या कंडक्टरमधून करंट होतोय, तर करंट पास होतोय. तर याचा इफेक्टिव्ह रिझल्ट काय होतं, ही जी वायर आहे ना ही वायर बेंड होते, वायर मूव्ह होते म्हणजे तिथे काहीतरी फोर्स अप्लाय झालेला आहे. सो यावरून आपण कन्क्लूड केलं की मॅग्नेटिक फील्ड आणि करंट यांचा इफेक्टिव्ह रिझल्ट आहे की तिथे काहीतरी फोर्स या वायरवर एक्झर्ट होतोय. यामध्ये आपण वेगवेगळ्या केसेस घेतल्या. सपोज करंटची डायरेक्शन मी जर रिव्हर्स केली, ऑपोजिट केली, त्या केसमध्ये वायरचं बेंडिंग ऑपोजिट साईडला होणार आहे. किंवा जसा हा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल होता, जर मी आता हा साऊथ पोल आणि नॉर्थ पोल केला तर आधी जसं बेंडिंग होतं त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनमध्ये बेंडिंग होत आहे. करंट जास्त वाढवलं तर बेंडिंग जास्त होणार आहे, करंट कमी केला तर बेंडिंग कमी होणार आहे. सो याच्यावरून आपण काय कन्क्लूड काढलं की ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये किंवा मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट असेल आणि एखाद्या कंडक्टरमधून आपण करंटचं पास केला, त्या कंडक्टरवरती फोर्स एक्झर्ट होतो. त्या कंडक्टरवर काय एक्झर्ट होतं, फोर्स एक्झर्ट होतो. हा जो इफेक्ट होता याचा आपण यूज बघितला इलेक्ट्रिक मोटरमध्ये. मोटरचं बेसिक फंक्शन काय असतं, जसं आपण घरामध्ये पाणी चढवण्यासाठी मोटर वापरतो. मोटरला आपण सप्लाय देतो म्हणजे आपण इलेक्ट्रिक एनर्जी देतो. त्यानंतर त्यामुळे काय होतं, वॉटरची मुवमेंट होते म्हणजे कोणती एनर्जी झाली, मेकॅनिकल एनर्जी झाली. किंवा सिम्पल टॉयमध्ये आपण टॉयला ज्यावेळेस आपण सप्लाय देतो, इलेक्ट्रिक एनर्जी देतो, काहीतरी तिथे मुवमेंट होते, ते खेळणं हलतंय म्हणजेच काय तिथे इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, मेकॅनिकल एनर्जीमध्ये झालं. सो त्या ठिकाणी या प्रिन्सिपलचा यूज होतो असं आपण बोलतो. यामध्ये आता हा जो फोर्स आहे या फोर्सची डायरेक्शन जर मला फाइंड करायची असेल त्यासाठी आपण एक रूल बघितला. दॅट रूल इज फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फोर्ससाठी लेफ्ट हँड रूल. आणि नंतर पुढे जाऊन ज्यावेळेस इंड्यूस करंट आपण बघितला त्यावेळेस फ्लेमिंग्स राईट हँड रूल आपण बघितलेला. सो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलच्या अकॉर्डिंग आपल्याला काय करायचं आहे, लेफ्ट हँड कन्सिडर करायच्या, पहिले 3 बोटं कन्सिडर करायचे, थंब,
त्यानंतर इंडेक्स फिंगर आणि त्यानंतर मिडल फिंगर काय करायचं हे एकमेकांना परपेंडिक्युलर दाखवायचे, कारण आपण यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आणि करंट एकमेकांना परपेंडिक्युलर दाखवलेले आणि इथे जो प्रोड्यूस होतो फोर्स तो सुद्धा यांना परपेंडिक्युलर असं आपण बोलत होतो. त्यामुळे तिन्ही फिंगर एकमेकांना परपेंडिक्युलर दाखवायचे. सिक्वेन्स नेहमी लक्षात ठेवायचं FBI. F स्टँड्स फॉर फोर्स, B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आपण बीनी दाखवतो. सो फोर्स, मॅग्नेटिक फील्ड अँड देन करंट. FBI हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सो FBI मला इथे काय फाइंड करायचं, मला हा जो फोर्स इथे प्रोड्यूस होतो त्याची डायरेक्शन फाइंड करायची, म्हणजे फोर्स एंडला आला पाहिजे. आधी मला जे दोन फिंगर आहे या करंट आणि मॅग्नेटिक फील्डच्या अलॉंग अलाइन करावं लागतील. सो रूल काय सांगतो, स्ट्रेच thumb then index finger and middle finger of your left hand such that they are mutually perpendicular or perpendicular to each other. If this index finger is in the direction of magnetic field, then middle finger is in the direction of current, then the stretched thumb will denote the direction of force. तर हा जो फिंगर असतो हा काय दाखवतो, फोर्सची डायरेक्शन दाखवतो. दिस इज फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचा यूज करून आपण फोर्सची डायरेक्शन फाइंड करू शकतो. ठीक आहे. तर ही जी वायर आहे याच्यावरती कोणत्या डायरेक्शनमध्ये फोर्स आहे, फोर्स एक्झर्ट होतं ते फाइंड करण्यासाठी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचा यूज केलेला. त्यानंतर आपण बघितलं मोटरचं फंक्शन आहे इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करणं. आणि त्यानंतर या ठिकाणी फोर्स प्रोड्यूस होणार आहे, आपल्याला बी लागणार आहे, आय लागणार आहे, बी लागणार आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लागणार आहे, मॅग्नेटिक फील्ड लागणार आहे म्हणजे इथे मला मॅग्नेट दाखवावं लागेल, मॅग्नेटिक फील्ड आहे नॉर्थ टू साऊथ असणार आहे. त्यानंतर करंट सुद्धा आहे, करंट मला पास करण्यासाठी काय लागणार आहे, करंट पास करण्यासाठी मला काहीतरी कंडक्टर लागणार आहे. तर इथे आपण असे एक रेक्टँग्युलर कंडक्टर कन्सिडर करत होतो ज्याला आपण बोलायचो आर्मेचर कॉईल. ठीक आहे, याला आपण बोलायचं आर्मेचर कॉईल. त्यानंतर इथे एक ॲक्सेल होतं, या ॲक्सेलवरती आपण हे आर्मेचर कॉईल जे आहे या कनेक्ट करत होतो स्प्लिट रिंगच्या फॉर्ममध्ये. स्प्लिट रिंग काय बोलतो आपण त्याला, स्प्लिट रिंग. स्प्लिट म्हणजे काय, पार्ट केले किंवा स्प्लिट केले, तुकडा केलेला. सो अशी एक होल रिंग असते फॉर एक्झाम्पल, ही अशी दोन पार्टमध्ये डिवाइड केलेली असते. सो याला आपण बोलतो स्प्लिट रिंग. सो एक वायर जी आहे ती इथे आहे आणि एक वायर इथे आहे, नाही सॉरी स्प्लिट रिंग आहे. सो असं रोटर आहे, त्यानंतर अशी ही एक असणार आहे रिंग, ही एक रिंग अशी असणार, ही याला कनेक्टेड आहे, याला कनेक्टेड आहे. आणि त्यानंतर इथे आहे कार्बन ब्रशेस स्टेशनरी असतात, स्प्लिट रिंग मूव्ह होत असते. इथे एक असते एक्सटर्नल सर्किट, इथे काय होणार आहे, इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये होणार आहे. इलेक्ट्रिक एनर्जी आपल्याला द्यावी लागणार आहे म्हणजे आपल्याला करंट द्यावं लागणार आहे, करंट द्यायचं आहे म्हणजे इथे मला लागणार आहे बॅटरी आणि इथे असणार आहे की. सो हे होतं एक बेसिक स्ट्रक्चर. यामध्ये आपण बघितलं ब्रशेस स्टेशनरी असतात, या असतात स्प्लिट रिंग कॉईलसोबत मूव्ह होता. त्यानंतर याचं आपण वर्किंग बघितलेलं की जसं यामध्ये ज्यावेळेस करंट पास होत आहे, करंट असा जाणार असा परत येणार आहे. करंट पास होतोय, AB पार्ट आणि CD पार्ट मी कन्सिडर केला, मग ज्यावेळेस AB मधून करंट पास होतोय त्यावेळेस करंट पास होतोय, मॅग्नेटिक फील्ड आहे, करंट पास होतोय म्हणजे या पार्टवरती काहीतरी फोर्स एक्झर्ट होणार आहे. त्या फोर्सची डायरेक्शन आपण फाइंड करत होतो युझिंग फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. त्यानंतर या इथे सुद्धा मॅग्नेटिक फील्ड आहे, करंट पास होतं म्हणजे इथे सुद्धा फोर्स एक्झर्ट होणार आहे. मग आपण बघितले त्या केसमध्ये आपण फोर्सची डायरेक्शन फाइंड केली, त्यावरून आपण कन्क्लूड केलं की ही जी कॉईल आहे ही कॉईल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट होते, म्हणजे अशी रोटेट होते. 180 डिग्री ज्यावेळेस रोटेशन होणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, अगेन CD इथे येणार आहे, BA इथे येणार आहे, अगेन करंट पास होणार आहे, अगेन नेक्स्ट रोटेशन होणार आहे. म्हणजेच काय ऑल्टरनेट ABCD ही पोझिशन चेंज होणार, आधी AB टू CD, नंतर CD इथे आला, AB इथे आला, अगेन AB इथे ना CD इथे ना, अशा पद्धतीने इथे या ठिकाणी काय होणार, मुवमेंट होणार आहे. प्रत्येक केसमध्ये मुवमेंट जे आहे ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये होते. त्यामुळे काय होते, ही जी मोटर आहे ही मोटर किंवा हे जे ॲक्सेल आहे हे ॲक्सेल असं फिरत आहे म्हणजेच काय इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये होत आहे. ठीक आहे. कार्बन ब्रशेस का यूज केलं, कार्बन इज गुड कंडक्टर, कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्याचा यूज केलेला आहे. स्प्लिट रिंग सुद्धा जशी कॉईलची पोझिशन बदलते तशी स्प्लिट रिंग सुद्धा त्याच्यासोबत मूव्ह होणार आहे, त्यामुळे ते ऑल्टरनेट कॉन्टॅक्ट करतील, त्यामुळे एका डायरेक्शनमध्ये किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होतं. हे बघितलं आपण अबाउट DC मोटर. आठवते याचा डिटेल वर्किंग व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर DC मोटर नंतर आपण नेक्स्ट बघितलं, याला मोटर किंवा DC मोटर सुद्धा आपण बोलू शकतो. त्यानंतर आपण बघितलं नेक्स्ट EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, EMI. आता आपण बघितलं की आपण इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करत होतो मोटरमध्ये. मग मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये आपण करू शकतो का, इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे थोडक्यात करंट आपण प्रोड्यूस करू शकतो का विदाऊट बॅटरी. आतापर्यंत आपण बघितलं की ज्यावेळेस करंट प्रोड्यूस करायचं त्यावेळेस मला बॅटरी लागत होते,
बट विदाउट बॅटरी आपण करंट प्रोड्यूस करू शकतो का? तर हो, आपण मॅग्नेटिक इफेक्टचा यूज करून विदाउट बॅटरी करंट प्रोड्यूस करू शकतो. यालाच आपण बोलतो EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इंडक्शन ऑफ व्हॉट? इंडक्शन ऑफ करंट. म्हणजेच काय? करंट आपल्याला प्रोड्यूस करायचं आहे. कशाचं यूज करून? युझिंग मॅग्नेटिक फील्ड ऑर चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. सो मॅग्नेटिक फील्ड चेंज करून करंट प्रोड्यूस होऊ शकते. यालाच आपण बोलतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. करंट प्रोड्यूस करायचा आहे युझिंग मॅग्नेटिक फील्ड और चेंज इन मॅग्नेटिक फील्ड, दॅट इज नथिंग बट EMI और इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर यामध्ये आपण बघितलं की आपण असं करू शकतो. सपोज हे 2 पोल आहे, अशा फील्ड लाईन्स आहे. इथे जर मी एखादा कंडक्टर ठेवला किंवा अशी जर कॉईल ठेवली, ही कॉईल जर मूव्ह होत असेल, या कॉईलमधून पास होणाऱ्या नंबर ऑफ लाईन्स चेंज होणार आहे. जशी कॉईलची पोझिशन चेंज होईल तशी त्यामधून पास होणाऱ्या लाईन्स चेंज होणार आहे. लाईन्स चेंज होतात म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चेंज होत आहे. किंवा आपण ह्या ज्या फील्ड लाईन्स आहे, ह्या फील्ड लाईन्स सुद्धा कंट्रोल करून इथे करंट इंड्यूस करू शकतो. दिस इज कॉल्ड ॲज EMI. सो EMI समजण्यासाठी आपण एक छोटा एक्सपेरिमेंट केलेला. त्यामध्ये आपण काय केलेलं, एक असं सोलेनॉइड कन्सिडर केलेला. या सोलेनॉइडमधून आपण करंट पास करत होतो. ठीक आहे, दिस इज सोलेनॉइड. आणि त्याच्याजवळ त्याच्या व्हिसिनिटीमध्ये एक आपण अशी कॉईल ठेवलेली आणि या कॉईलमधून करंट जात आहे की नाही ते डिटेक्ट करण्यासाठी आपण एक इथे गॅलोनोमीटर ठेवलेलं. गॅलोनोमीटर म्हणजे काय? गॅलोनोमीटर असं इन्स्ट्रुमेंट असतं की जे करंटचा प्रेझेन्स डिटेक्ट करतो. म्हणजे करंट जर तिथे असेल तर गॅलोनोमीटरचा पॉइंटर डिफ्लेक्ट होतो. करंटची सपोज गॅलोनोमीटरचा असा गॅलोनोमीटर आहे, पॉइंटर ह्या साईडला डिफ्लेक्ट होतं. करंटची डायरेक्शन जर रिव्हर्स झाली तर डिफ्लेक्शन ऑपोजिट साईडला असणार आहे. सो दिस इज गॅलोनोमीटर. गॅलोनोमीटर मोटारसारख्याच प्रिन्सिपलवर वर्क होतं. मोटारचं जे प्रिन्सिपल होतं की मॅग्नेटिक फील्ड आहे, त्यानंतर जर करंट पास केल्यानंतर कॉईल मूव्ह होते किंवा कॉईल रोटेट होते. ही जी कॉईल आहे, ही कॉईल गॅलोनोमीटरच्या पॉइंटरला कनेक्टेड असेल. मॅग्नेटिक फील्डमध्ये करंट पास केला, कॉईल डिफ्लेक्ट झाली किंवा कॉईल रोटेट झाली. कॉईल रोटेट होणं म्हणजे गॅलोनोमीटरचा पॉइंटरसुद्धा रोटेट होतं. हे सगळं आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. सो गॅलोनोमीटर कनेक्ट केलेलं आहे. आता हे जे दोघं आहे, हे दोघं फिजिकली एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. यांच्यामध्ये काहीच कॉन्टॅक्ट नाही, फक्त ते एकमेकांच्या जवळ आहे. तर यामध्ये आपण बघितलं की ज्यावेळेस या सोलेनॉइडमधून मी करंट पास करते, आपल्याला माहिती आहे की सोलेनॉइडमधून करंट पास होते. दिस इज करंट कॅरिंग कंडक्टर आहे. इथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. त्यानंतर जर सपोज हा करंट जर मी लगेच बंद केला, करंट ऑन केला, करंट ऑफ केला, करंट ऑन केला, ऑफ केला, त्या केसमध्ये इथे गॅलोनोमीटर काहीतरी डिफ्लेक्शन दाखवते. मग आता हे ह्या दोघांमध्ये काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. मग इथे गॅलोनोमीटर डिफ्लेक्शन दाखवतं म्हणजे इथे काहीतरी करंट इंड्यूस झालेलं किंवा करंट काहीतरी प्रोड्यूस झालेला आहे. तर हा जो करंट प्रोड्यूस झालेला आहे, दिस इज बिकॉज ऑफ EMI. हे आपण कन्क्लूड केलं. यामध्ये आपण अजून हेही केलं की सोलेनॉइड आपण मूव्ह केला, मग त्या केसमध्ये इथे गॅलोनोमीटरच्या डिफ्लेक्शनवर काय इफेक्ट होतं ते आपण बघितलं. सो थोडक्यात त्याहून आपण काय कन्क्लूड केलं, इथे मॅग्नेटिक फील्ड लाईन जर चेंज झाल्या, चेंज इन मॅग्नेटिक, आपण काय करतो, करंट ऑन ऑफ करतोय, मॅग्नेटिक फील्ड लाईन चेंज होत आहे. त्यामुळे या चेंज ऑफ मॅग्नेटिक फील्डमुळे इथे करंट इंड्यूस होतोय. हे आहे EMI किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा आहे प्रिन्सिपल. तर यामध्ये हा जो करंट इंड्यूस होतोय याची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी आपण एक रूल बघितला. दॅट रूल इज फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ठीक आहे, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंग्स राईट हँड रूल काय सांगतो, राईट हँड घ्यायचा, अगेन सेम लेफ्ट हँड रूल सारखेच 3 फिंगर आपल्याला कन्सिडर करायचे. थंब, त्यानंतर मिडल फिंगर आणि इंडेक्स फिंगर, हे तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर दाखवायचे. स्ट्रेच थंब, देन इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर, सच दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. या केसमध्ये नेहमी लक्षात ठेवायचा सिक्वेन्स जो होता FBI, किंवा इथे फोर्स ऐवजी आपण इथे मोशन ऑफ कंडक्टर लिहू शकतो. B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, I म्हणजे करंट. इथे मला इथे काय होतं, इथे करंट प्रोड्यूस होतं, करंट इंड्यूस होतं, म्हणजे मला याची डायरेक्शन फाइंड करायची. याची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी मी या दोघांचा यूज करणार आहे. म्हणजे या राईट हँड रूलमध्ये आपण काय म्हणतो की आपल्याला तिन्ही फिंगर असे स्ट्रेच करायचे एकमेकांना परपेंडिक्युलर. तर यामध्ये आपल्याला फाइंड करायची इंड्यूस करंटची डायरेक्शन. तर आपल्याला ह्या 2 फिंगरचा विचार करायचा आहे. हा मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये जर मी इंडेक्स फिंगर अलाइन केला आणि हा जो थंब आहे हा कंडक्टरच्या मोशनच्या अलॉंग जर मी स्ट्रेच केला, तर हा जो मिडल फिंगर असतो दॅट विल शो द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट. तो कसली डायरेक्शन दाखवतो, इंड्यूस करंटची डायरेक्शन दाखवतो. दिस इज फ्लेमिंग्स राईट हँड रूल. राईट हँड रूल आपण यूज करतो फॉर जनरेटर. ठीक आहे, लेफ्ट हँड रूल राईट हँड रूलमध्ये कन्फ्युजन नको. लेफ्ट हँड रूल राईट हँड रूल, फिंगर तर सारखेच आहे, तिन्ही फिंगर एकमेकांना परपेंडिक्युलर दाखवायचे आहे. सिक्वेन्स तुम्ही असंच लक्षात ठेवू शकता FBI. फक्त डिफरन्स काय, ज्यावेळेस आपण लेफ्ट हँड रूल म्हणतो त्यावेळेस आपण फोर्सची डायरेक्शन फाइंड करतो. राईट हँड रूल म्हणतो त्यावेळेस आपण करंट टू बी स्पेसिफिक इंड्यूस करंटची डायरेक्शन फाइंड करतो. इथे आपण फोर्स प्रोड्यूस होतं असं आपण बोलत होतो म्हणून त्या फोर्सची डायरेक्शन फाइंड करतो. इथे करंट इंड्यूस होतं असं आपण बोलतो म्हणून त्या करंटची डायरेक्शन आपल्याला फाइंड करायची. सिक्वेन्स नेहमी लक्षात ठेवा, FB आणि I. F
याला तुम्ही मोशन ऑफ कंडक्टर सुद्धा बोलू शकता किंवा फोर्स बोलू शकता, मॅग्नेटिक फील्ड अँड देन करंट ऑर इंड्यूस करंट. अशा पद्धतीने हे 2 रूल तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि तो जो एक आपण बघितला राईट हँड थंब रूल, राईट हँड थंब रूलमध्ये 2च गोष्टी आहे, थंब आणि कर्ल फिंगर. थंब नेहमी करंटच्या डायरेक्शनमध्ये असतं आणि कर्ल फिंगर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतो. हे 3 रूल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके. त्यानंतर या EMI बेस्ड आपण बघितलं जनरेटर. जनरेटर आणि मोटर याचं आपण वर्किंग बघितलं किंवा डायग्राम आपण बघितलेली. सो जनरेटरमध्ये काय होणार आहे, आता जनरेट करते, काय जनरेट करते, इलेक्ट्रिसिटी जनरेट करते किंवा आपण असं बोलू शकतो की इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन होत आहे. कशापासून, मेकॅनिकल एनर्जीपासून. या ठिकाणी सुद्धा बेसिकली आपल्याला अगेन B, I आणि F याच्यावर काम करायचं आहे. मॅग्नेटिक फील्ड लागणार आहे. मॅग्नेटिक फील्ड लागत आहे म्हणजे 2 पोल मला दाखवावे लागतील, फील्ड लाईन्स असणार आहे. त्यानंतर काहीतरी कंडक्टर लागणार आहे म्हणजे मला इथे एक आर्मेचर कॉईल दाखवावे लागणार आहे. आर्मेचर कॉईल म्हणजे कॉपरची बनलेली असते. त्यानंतर इथे एक ॲक्सेल असणार आहे. या ठिकाणी डिफरन्स लक्षात घ्यायचा, मोटर आणि जनरेटर. टू बी स्पेसिफिक DC जनरेटर, सॉरी नॉट DC, AC. मोटर आणि AC जनरेटर. AC करंट, DC करंट याआधी आपण बघितलं. AC करंट म्हणजे काय, AC करंट म्हणजे जो असे सायनोसायडल शेपमध्ये असते किंवा ज्याची डायरेक्शन प्रत्येक सायकलला रिव्हर्स होत असते त्याला आपण बोलतो AC करंट. DC करंट म्हणजे युनिडायरेक्शनल करंट असते, यामध्ये करंटची डायरेक्शन चेंज होत नाही, याला आपण बोलतो DC करंट. सो आता आपण अभ्यास करतो AC जनरेटरचा. ज्यावेळेस AC जनरेटर असेल त्यावेळेस हे जे ह्या ज्या वायर्स आहे ना किंवा आर्मेचरचे हे जे एंड आहे ना, हे एंड आपण कनेक्ट करतो अशा स्लिप रिंगला. ठीक आहे, स्लिप रिंगला कनेक्ट करतो. त्यानंतर इथे असतं ब्रशेस आणि त्यानंतर एक्सटर्नल सर्किटमध्ये काय असणार आहे, ब्रशेस थ्रू एक्सटर्नल सर्किट आपण कनेक्ट करतो. इथे जनरेटर आहे, मला सप्लाय द्यावा नाही लागणार कारण इथे आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायची. सो या ठिकाणी मला फक्त त्याचा प्रेझेन्स डिटेक्ट करण्यासाठी गॅल्व्हनोमीटर दाखवावं लागणार आहे. सो इथे मी गॅल्व्हनोमीटर दाखवेल किंवा इथे तुम्ही काही लोडसुद्धा दाखवू शकता. सो इथे मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करायचं आहे. मेकॅनिकल एनर्जी, त्यामुळे हा जो रोटर आहे हा रोटर मूव्ह केला जातो. रोटर मूव्ह होतो, ही कॉईल मूव्ह होणार आहे, कॉईल मूव्ह होणार आहे. कॉईल मूव्ह होतं म्हणजेच काय, मॅग्नेटिक फील्ड इथे चेंज होणार आहे. कॉईल मूव्ह होण्यामुळे मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं म्हणजे इथे करंट इंड्यूस होणार आहे. करंट इंड्यूस होणार आहे. करंटची डायरेक्शन आपण फाइंड करू शकतो युजिंग फ्लेमिंग्स राईट हँड रूल. करंटची डायरेक्शन फाइंड केल्यानंतर आपल्याला समजेल की पहिल्यांदा ज्यावेळेस कॉईल रोटेट होते त्यावेळेस करंट एका डायरेक्शनमध्ये फ्लो होणार आहे म्हणजे एका ब्रशपासून दुसऱ्या ब्रशकडे फ्लो होणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस हाफ रोटेशन होणार आहे कॉईलची पोझिशन चेंज होणार आहे. ABCD अशी कॉईल होती, नेक्स्ट सायकलला CD आणि BA अशी कॉईल मूव्ह होणार आहे. आणि ह्या ज्या रिंग्स आहेत, स्लिप रिंग आहे, त्यामुळे काय होणार आहे, आता सेकंड केसमध्ये करंटची डायरेक्शन रिव्हर्स होणार आहे. म्हणजे पहिल्या केसमध्ये करंट अशी सायकल असेल तर सेकंड केसमध्ये अशी असणार आहे. दिस इज नथिंग बट AC करंट. तर अशा पद्धतीने AC करंट जनरेट केला जातो किंवा AC करंट मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं AC, हा जो AC जनरेटर आहे याला आपण DC जनरेटरमध्ये कन्वर्ट करू शकतो. AC जनरेटरला DC मध्ये कन्वर्ट करायचे. AC म्हणजे ऑल्टरनेटिंग करंट, DC म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये असणारा करंट असणार आहे. तर या केसमध्ये काय होतं, करंट जे आहे तो एकदा एका ब्रशकडून दुसऱ्या ब्रशकडे अशी त्याची डायरेक्शन चेंज होत होती. म्हणजे गॅल्व्हनोमीटर एकदा असा डिफ्लेक्ट होत होतं, एकदा असं डिफ्लेक्ट होत होतं कारण करंटची डायरेक्शन चेंज होत होते. आता आपल्याला काय पाहिजे, आपल्याला करंट एकाच डायरेक्शनमध्ये पाहिजे, करंटची डायरेक्शन चेंज व्हायला नको बिकॉज वी नीड DC करंट. DC करंट पाहिजे म्हणून त्या केसमध्ये आपण काय करतो, जसं आपण मोटरमध्ये बघितलं त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपण स्प्लिट रिंगचा यूज करतो आणि त्यानंतर असं त्यानंतर यामध्ये होणार काय, स्प्लिट रिंगचा आपण यूज करत आहोत. त्यामुळे नेहमी एक जी साईड आहे ती एका ब्रशच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे. त्यामुळे करंटची डायरेक्शन बदलणार नाही. एक्सटर्नल सर्किटमध्ये करंटची डायरेक्शन बदलणार नाही. त्यामुळे आपल्याला युनिडायरेक्शनल करंट मिळणार आहे. सो हे होतं अबाउट DC जनरेटर. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये केला. काही आपण न्यूमरिकलसुद्धा सॉल्व्ह केले. अजून एक आपण बघितलं की जूल आणि kWh इलेक्ट्रिक एनर्जी मेजर करण्यासाठी आपण जनरली किलोवॅट अवरचा यूज करतो. का असं, कारण जूल हे खूप स्मॉल युनिट आहे. जूल हे खूप स्मॉल युनिट आहे आणि 1 किलोवॅट अवर इज इक्वल टू 3.6 × 10⁻⁶ जूल. त्यामुळे जे आपण इंडस्ट्रियल यूजसाठी किंवा हाऊसहोल्ड यूजसाठी जे आपण एनर्जी यूज करतो ती खूप हाय अमाऊंटची असते किंवा जास्त व्हॅल्यूची असते. त्यामुळे जूलमध्ये मेजर करणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. म्हणून कन्व्हिनियन्ससाठी आपण एनर्जी आहे ती kWh या युनिटमध्ये मेजर करतो. तर अशा पद्धतीने हा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओजमधनं खरोखर तुम्हाला काही शिकायला मिळतं तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत हे व्हिडिओज नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.